हं. आता हे तुला एकदम क्लिअर कट दिसतंय, बरोबर आहे. पॉवर ट्रॅक हो. इलेक्ट्रॉनिक्स नाव दिसतंय, त्यानंतर परचेस लिस्ट आहे, फायनान्शियल इयर्स आहेत, बरोबर आहे. तू आता जॉब करतेस तिथे पण बघ, काही हा. प्रोडक्ट्स वगैरे परचेस केलेले असतात आणि त्यांच्या क्वांटिटी, प्राईस असे काही कॉलम्स असतात, ठीक आहे. आता हा थोडासा रिअल डेटा असल्यासारखाच आहे. आता आपण पहिले हे बघूया. इथे बघ काय दिसतंय, रेफ्रिजरेटर किती रुपयाचं आहे? 25,000ची प्राईस, 25,000. बरोबर आहे. 25,000ची प्राईस आहे. अशी टोटल किती आहेत आपल्याकडे? 3 आहेत. 3. मग किती रुपयाचे झाले ते टोटल? 75. हां, 75. 75,000. मग ते कसे काढणार तू? काल जे कॅल्क्युलेशन शिकलीस ना, इंटू. इंटू करून इज इक्वल हा. टू सुरुवात होणार इज इक्वल टू इझी. 25,000 इंटू, स्टार. हां, स्टार, परत लेफ्ट एरो, एंटर, एंटर. हा. बरोबर आहे. आणि तुला ह्याच मेथडने हो. जायचं आहे. आता हे एक सापडलं ना, तर हे नाही करायचं असं, हे इंटू हे खाली खाली नाही यायचं. तुला काय करायचं आहे, तर पुढे पुढे जायचं आहे. ओके. लक्षात येते? तरच तुझी ब्रेन अच्छा. ॲक्टिव्हिटी होणार. हा. खाली आलीस तर तुला सोपं होईल, म्हणजे 2 मिनटात मला देशील करून सगळं. पण तुला काय करायचं आहे, तर ओके. असं पुढे पुढे जायचं आहे, म्हणजे जरा वेगवेगळी कॅल्क्युलेशन्स घ्यायची. आता बघ, ह्याच्यावर काय काढायचं आहे? 18% GST. 18% GST. मग तो कसा काढणार? इज इक्वल टू, म्हणजे टोटल प्राइस वरती ना. हं, मग हा, इंटू 18, शिफ्ट दाबून पर्सेंट. 18%. ठीक आहे, पर्सेंट टाकायचं, नाही तर मग काय होईल, 18 पट होईल ती सांगते. शिफ्ट दाबून पर्सेंट, 5 बघ आहे वरती आडव्या लाईनीत. ठीक आहे, ज्या वेळेला मी तुझी प्रॅक्टिस करून घेईन ना, त्यावेळेला दाखवेन. हा. ठीक आहे, बरोबर आहे. त्यानंतर फायनल बिल बघ काय आहे इथे. हे काय करशील? फायनल बिल म्हणजे प्राइस प्लस जीएसटी असेल. परफेक्ट. म्हणजे एफ एफ कॉलम आहे ना 75,000चा प्लस प्लस 13,000चा, हे. हा. बरोबर, 13,500. हे काय आले? फायनल बिल आलं. हम्म. आता डिस्काउंटेड अमाऊंट फायनल. काढायची आहे, डिस्काउंट अमाऊंट 10%. ही कशी कॅल्क्युलेट करशील? डिस्काउंट मायनस नाही, करायचं डिस्काउंट मायनस करायचं बरोबर आहे, 10%. पण डिस्काउंट किती पण काढायचं? मला 10% म्हणजे किती? 10% काढून हम्म. हा, मग प्राइस वरती फायनल इंटू 10%. इज इक्वल टू धिस फायनल इंटू इंटू 10%. 10%. अमाऊंट. हां, आता पेमेंट अमाऊंट. सॉरी. पेमेंट अमाऊंट कशी काढशील? हेडिंग बघितलंस की तुझ्या लक्षात अमाऊंट येईल. म्हणजे हा, म्हणजे एफ एच एच अमाऊंट म्हणजे मायनस. असं नको, फायनल बिल मायनस, असं आहे, हा, फायनल बिल मायनस डिस्काउंट. डिस्काउंट आला. हम्म. ठीक आहे. आता कधी कधी काय असतं माहिती आहे काय, हे डिस्काउंट आहे ना, कधी कधी प्राईजवर पण काढतात. असं काय नाही, तू आता फायनल बिलवर ठीक आहे, तू मेन कळलं की तुला मल्टिप्लिकेशन काढायचं आहे. कधी कधी काय असतं, ह्याच्यात GST इन्क्लूड आहे ना 88,500मध्ये. त्यामुळे काय करतात, तर डिस्काउंट हा. देताना मूळ प्राईजवर देतात, नाही तर हा मोठा डिस्काउंट जातो ना, म्हणजे GSTवर पण 10% डिस्काउंट जातं. ओके. ठीक आहे, हा असू दे, हा हा मेन तुला कळलं तरी हा. चालेल. म्हणजे काय होतं थोडक्यात, इथं मी एक्सप्लेन करतो. 20,000चा मोबाईल आहे आणि 2,000चा GST आहे, तर त्याची किंमत किती झाली? तर 22,000, बरोबर आहे. 22,000. तर 22,000वर जर डिस्काउंट दिला 10%, तर होतं 2,200. सॉरी, 200. आणि मूळ किमतीवर जर दिली तर 2,000. म्हणजे आता हे कमी पडतात म्हणून नाही, तर ह्याच्यात काय होतं, GSTवर पण डिस्काउंट जातो ना. लक्षात आलं ना? म्हणून इथे काढताना कधी कधी असे काही जण इथे पण काढतात. असू दे, तुला तुला जे एक पॅटर्न ठेवशील तोच ठेव. असं काय करायचं माहिती आहे काय, आता हे परत मायक्रो ओव्हनचं जे आहे ते, हे असं सगळं सगळं कॅल्क्युलेट करून इथपर्यंत ये. ठीक आहे, म्हणजे तुला हे कळून जाईल.
ठीक आहे. आता मी दुसरी एक शीट घेतो, हे डोंट सेव्ह करून बंद करतो. दुसरी एक शीट. थोडीशी आपण काय करूया, डिफिकल्टी लेवल वाढवूया. ठीक आहे. कार लोन शीट घेऊया. ओके. जरा कॉम्प्लिकेटेड आहे. म्हणजे कॉम्प्लिकेटेड म्हणजे काय, जर तू लॉजिकल जर विचार केलास तर नाही आहे, पण जरा ज्या वेळेला नवीन असतात त्यावेळेला जरा कठीण वाटते. ठीक आहे. पण ही जमली की तुला सगळं जमेल. आता बघा, लोनची इयर्स आहेत इथे बघ, 7, 5 वगैरे, बरोबर. त्यानंतर इथे काय आहे तर गाडीचं नाव आहे, आणि इथे काय तर प्राईस आहे, बरोबर. इथे काय तर डाऊन पेमेंट. इथे काय कॅल्क्युलेट करायचं आपल्याला, लोन अमाऊंट. इथे लोनचा इंटरेस्ट दिला आहे किती, लोन अमाउंट, हां नाही, ही लोन अमाऊंट कॅल्क्युलेट करायचं आहे. इथे इंटरेस्ट दिला आहे, इंटरेस्ट रेट दिलाय हां, आणि त्यानंतर इथे 1 वर्षाचा इंटरेस्ट किती, 6%. बरोबर. हे असं सगळं कॅल्क्युलेट करायचं. मग मी तुला एक्सप्लेन करतो, मग तू ओके. थोडंसं व्हिडिओज बघत पॉज करून वगैरे कॅल्क्युलेट केलंस तरी चालेल. हां. बघा आता इथे काय तर लोनची ओके. इयर्स आहेत, किती आहेत इथे, 7 वर्षाचं लोन आहे, बरोबर. त्यानंतर हां, गाडीची नाव आहे इथे I10, आणि इथे काय आहे तर प्राईस आहे किती आहे, 8 लाख, आणि डाऊन पेमेंट किती भरतोय आपण, हां. 1,50,000. मग लोन अमाऊंट कशी कॅल्क्युलेट होईल, 1.5 लाख. लोन अमाउंट डाउन पेमेंट मायनस करायला लागेल प्राईस प्राइस मायनस डाऊन पेमेंट, आले 6.5 लाख. डाउन पेमेंट. हां. आता इंटरेस्ट बघ किती चार्ज त्याच्यावरती करतोय आपण. 6% इंटरेस्ट. हां, म्हणजे आता हे 6% सिम्पल इंटरेस्ट रेटने आहे. 1 वर्षासाठी कसं कॅल्क्युलेट करशील 6% इंटरेस्ट. 6% पर एनम आहे ना, इंटरेस्ट पर एनम आहे ना. होय 6%. लोन अमाउंट इंटू बरोबर. 6%. आलं इथे 39,000. हे काय आलं, 1 वर्षासाठीच आलं. असं आपण किती वर्ष भरलंय, असं किती वर्ष आपण भरतोय, 7 years बरोबर आहे. भरायचे. म्हणजे 7 वर्ष आपण लोन घेतलं तर काय होईल, 39 इंटू, टोटल इयर इंटरेस्ट. ओके. हां, म्हणजे 7, 7. बरोबर. ओके. त्यानंतर इथे बघ काय हां दिलंय, हां 7. लोन अमाउंट प्लस इंटरेस्ट. लोन अमाऊंट प्लस लोन अमाउंट इंटरेस्ट किती आहे, 6.5 लाख, 6.5 आणि इंटरेस्ट आहे प्लस तुझा इंटरेस्ट. 2,73,000चा. टोटल इंटरेस्ट मग प्लस करायचे. आता इज इक्वल टू सम करून नाही करायचं. इथे काय करायचं तर हे बघ, इज इक्वल टू करायचं, लेफ्ट एरो मारत यायचं, 6.5 लाखावर प्लसचं सिम्बॉल असतं ना कीबोर्डवर, तो प्रेस करायचा, आणि परत लेफ्ट एरो करून टोटल इयर इंटरेस्ट घ्यायचा. पण मग असं चालेल डायरेक्ट केलेलं, हो सम चालतं. नाही लिहिलं तर हां चालतं ना, पण तू सिम्बॉल तर टाकणार ना दोन्ही मध्ये. पण करू शकतो. हो दोन्ही पण गोष्टी करू शकतो. पण काय होतं इथे, आता जर समजा मी सम करायला गेलो, आता बघा मी मधले पण सिम्बॉल्स, मधले पण नंबर्स येणार ना, इज इक्वल टू सम टॅब. आता 6.5 लाख मी असं मधलं गाळू नाही ना शकत, कळलं ना. हे सगळ्यांची टोटल होते इथे. मग मी काय करणार, इज इक्वल टू, मला जेवढ्यांचीच टोटल मारायचे त्यांनाच पकडणार मी, 6.5 लाख प्लस, सम टाकलं तर नाही नॉर्मल इज इक्वल टू करून, जसं आपण मायनस वगैरे काल बघ केलंस तू, प्राईस मायनस डिस्काउंट, तसं सांगतो मी. मग आता ह्यात तू काय केलं, इज इक्वल टू दाखवतो परत, इज इक्वल टू लेफ्ट एरो 6.5 लाखावर आलो, त्यानंतर प्लसचा सिम्बॉल टाकला, आणि परत लेफ्ट एरो गेला, 2,73,000 घेतला, आणि एंटर केला. आला. हां, आता बघा इथे काय काढायला सांगितलं आपल्याला, टोटल मंथ. ह्याचा अर्थ काय होतो की तू हे किती वर्ष, किती महिने हे लोन वापरणार आहेस. 1 वर्ष वापरलं तर 12 महिने म्हणतो ना आपण. आता हे 7 वर्ष आहे, मग काय करणार आपण, 7 गुणिले 12 करणार, इज इक्वल टू 7 इंटू इन स्टार, आणि 12ची कुठची सेल नसल्यामुळे काय करीन तर मी मॅन्युअल लिहीन 12.
आणि हम्म. एंटर. आलं इथे. ओके. म्हणजे काय, तो टोटल मला हम्म. 84 इन्स्टॉलमेंट द्यायला लागतील, तर माझं हे लोन कव्हर होईल. हम्म. लक्षात आलं ना. हम्म. मग आता मला बँकेला किती रुपये द्यायचे हम्म. आहेत? 9,23,000 बरोबर. आणि किती इन्स्टॉलमेंटमध्ये द्यायचे आहेत? 84 इन्स्टॉलमेंट. 23,000. मग आता मी काय करणार इथे, इज इक्वल टू 9,23,000चे 84. हम्म. डिवाईड करणार, 24. म्हणजे मला पर मंथ येईल. हम्म. 24. बरोबर. हम्म. पर मंथ आल्यावर मी काय करीन इथे, पर डे काढायचं आहे मला. मला महिन्याला द्यायला लागत आहेत 10,988. मग दिवसाला किती रुपये साईडला करायला पाहिजेत मला? हम्म. तर इज इक्वल टू काय करू? Divide 30 हां बरोबर, or 30. 31. बरोबर, हम्म. 30 करू आपण Per इंग्लिश. month divided हां by 30 किंवा बरोबर, 31. परफेक्ट. तर हे तुझं आन्सर आलं पाहिजे. बरोबर. मी काय करणार नंतर, आता हे तू कॉपी पेस्ट नको करूस, मी आता इथे दाखवतोय. नंतर ह्यांची टोटल काय यायला पाहिजे ती. हम्म. हम्म. हे बघ, म्हणजे हे व्हिडिओमध्ये राहील ना, तुमची काय टोटल यायला पाहिजे. लक्षात आहे. हम्म. म्हणजे तुला क्रॉस चेक पण होईल करता. कळलं. पण ॲक्च्युअल हा आहे ना. तू आता काय केलंस का टोटल वगैरे? हा इथे ही बघ, हे केली बघ सम. पर डेची सम केली मी पर 2,300. डेच्या नाही आले, ती स्क्रीनवर दिसत नाहीये. स्क्रीनवर दिसत नाही. स्क्रीनवर काय दिसतंय? पर डेच्या पुढे तू कॉलम केलायस ना? नाही, per पर day डेच्या पुढे पर्यंतच कॉलम दिसतंय. नाही काय केलेला, खाली केलाय. कुठे खाली दिसत नाहीये. थांब दाखवतो तुला. M22 दिसतोय. एम 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 कॉलम दिसतोय ना पर डे म्हणजे. नाही दिसत आहे. थांबा एकच मिनिट. कॉलमच दिसत नाहीये. कॉलमची लाईन नाही दिसत आहे. थांबा परत एकदा मी नेटवर्क बघतो. टिपी लिंक. बहुतेक आता दिसतंय. नाही, तेच दिसते पर डेचं तिथपर्यंतच दिसते. हा मग पण तिथपर्यंत. नाही कॉलम दिसत नाही. पण ते तू काहीतरी सम केली आहेस ना, कुठे केली आहेस ती खाली खाली. टोटल? हा मी डिलीट करतो परत. तेच दिसत. पर डेच्या हा. वरती करतो. इज इक्वल टू सम टॅप. तेच नाही दिसत आहे. म्हणजे अटकलंय असं म्हणतेस तू. हँग झालाय बहुतेक. हा, पण माझं आता वायफाय एकदम. मग मी माझं मग कसं check तुझं करू? एकदा बघ. एक काम कर, तुझ्या नेटवर ह्याच्यावर जा. हे कळलं नाही इथपर्यंत, मी काय करतो, हे रेकॉर्ड करून ठेवलंय. ठीक आहे. ओके. आज ह्या 2च शीट बघायच्या आहेत. मी काय करतो, रेकॉर्डिंग स्टॉप करतो. ओके.